काय सर्वांना. तर चला आपलं दान वगैरे बिजू घालून झालंय आणि वातावरण पावा इतकं आभाळ इतकं पा गरब दान बिजू घातलं त्याला फोन लावायचं. आणि काल मी घरी नव्हते, पूर्ण काम मी दाजीनेच केलं. कारण एका माणसाला खूप होतं आहे, शेण वगैरे माझ्या वाटेत पडलेलं पासूनच बघूया. कारण गवत कापणं वेगळं काढणं हे पूर्ण एका जणांसारखं खूप असं हे होतं. मी गेले नसते शाळेला अजिबात हात लावत नसते, कारण काल खूप दैन झाली त्यांची. मी ऑफिसला गेल्यामुळे मग कशी दानासाठी तरफडा करते. काल बाई समोर दरवाजाची स्थिती बांधून आणि ही कशी धावते, त्याच्यामुळे हिला धरूनच दान असते म्हणून, कारण ती एक गाय मारती. काल हाऊत पण धुवून काढला, भरून काढला. तर दान वगैरे मांडून दिलं की शेण काढूयात, दूध काढते. पहिले दाद वेळ हातपात आणि इकडे बघ शिवभाऊ काय करते. काय करतो बाबू, काय करतो? लय बंड होती. आणि इथं काय चाललंय इकडं, काय करते बाई तू? दूध प्यायचं थांब दर्शी का. आणि पहा कसा कोठा असतो दिसतो. मग तिचं पाजत टाकल्यामुळं खूपच छान होते अजूनच. आता ते पण साफ करून घ्यायचं. म्हणतात ना, जगाच्या पाठीवर कुठे हे का, पण नाळ मातीची आणि निष्ठा शेतीची. माझी निष्ठा शेतीशी आणि नाळ शेणासोबत. चला बाय.